नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. साधारणपणे मला वाटतं जुलै महिन्यामध्ये आपण सूत्रस्थानाला सुरुवात केली. त्याच्यापूर्वी आपण मागच्या एप्रिलमध्ये वाग्भट वाचनाला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली ह्याच्यावरती ऑनलाईन किंवा युट्यूब वरती या पद्धतीनं. तर आता आपण ह्या जो सूत्रस्थानाचा 10वा अध्याय आहे तर त्याच्या एंड पर्यंत आलेलो आहोत आणि शेवटचा मला वाटतं 1-2 श्लोक बाकी आहेत. आता याच्या नंतर 11, 12 आणि 13 हे जे 3 अध्याय आहेत ना, तर त्याच्यामध्ये विशेष करून सगळ्या दोषांच्या बाबतीमध्ये विवेचन आणि त्याचं चिकित्सा कशी करायची ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख किंवा उहापोह या 3 अध्यायांमध्ये केलेला आहे. त्याचे पुढचे 3 अध्याय सगळेच महत्वाचे आहेत बरं का, परंतु हे जे 3 अध्याय आहेत ना, तर ते विशेष करून फर्स्ट इयर वगैरे असं जेव्हा विचार करतो ना, तर त्यावेळेला ते जास्ती महत्वाचे राहतात फर्स्ट इयर BMS चा विचार करताना. त्याच्यानंतर जेव्हा हे संपूर्ण सूत्रस्थान आपल्याला फर्स्ट इयरला अभ्यासक्रमाला लावलेलं आहे, याचा अर्थ सगळेच अध्याय महत्वाचे आहेत हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या बरोबरीनं आणखीन एक गोष्ट मला सांगायची की सूत्रस्थाने तू वाग्भटा हा असं म्हणत असताना आपण बघतोय की वाग्भटाचं महत्व सूत्रस्थानामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात किंवा सूत्रामध्ये ह्याचा चिकित्सा सूत्र कशा पद्धतीने सांगितलेली आहेत किंवा खूप कमी शब्दांमध्ये कशी त्याची मांडणी झालेली आहे, या सगळ्या गोष्टींना वाग्भटाला महत्व जास्त. आणि हे आपण करत असताना अजून एक गोष्ट बघायला हवी की प्रॅक्टिस साठी सुद्धा वाग्भट ना तेवढाच महत्वाचा आहे. चरक असतो चिकित्सेत ही गोष्ट अगदी मान्य आहे, खरं आहे, नाही असं नाही. परंतु आपण जेव्हा चिकित्सेचा विचार करतो आणि चिकित्सा सौकर्याचा विचार करतो किंवा आपल्या आत्ताच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्या दृष्टीने ज्या वेळेला आपण ह्या विषयाचा अभ्यास करतो तर त्यावेळेला वाग्भट थोडासा सोपा जातो आणि म्हणून सुद्धा जास्त प्रिय असतो असंही व्हायला लागतं. चरक, सुश्रुत, वाग्भट जे तीनही जे बृहत्त्रयी आहेत तर त्याच्यामध्ये तिन्ही ग्रंथांचं महत्व अबाधित आहेच आहे. त्याला कुठलाच शंका नाही किंवा त्याच्याबद्दल कुठलीच चर्चा करण्याची सुद्धा गरज नाहीये. परंतु तरी सुद्धा कलौ वाग्भट नामाचं असं जे म्हटलेलं आहे ना, तर त्याप्रमाणे कलियुगामध्ये सोपा असल्यामुळं किंवा आपल्या बुद्धीला सहज सोपा समजण्यासारखा असल्यामुळं वाग्भटाचं महत्व आपल्याला जास्त लक्षात येतं. तर आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. वाचन करत असताना स्क्रीन शेअरिंग करता 1-2 सेकंद. अध्याय 10वा शेवटचा श्लोक आपला चाललेला आहे. त्रिषष्टीधार असं जे आहे ना, म्हणजे 63 प्रकारच्या ज्या विचारणा सांगितलेल्या आहेत तर त्या कशा अर्थाने हे तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेलं होतं सगळ्यांना आणि बरेच जणांनी ते लिहिलेलं आहे. याचा अर्थ अनेकांना ते समजलंय असं सुद्धा मी लक्षात घेते. त्याच्यानंतर एक जो श्लोक आहे की त्रिकेस वादुर्दशामला हा हे आपण सगळं बघितलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता शेवटचा जो श्लोक आहे ना, ते रसानुरसतो भेदास तारतम्य परिकल्पनयाच्या संभवंती गणनाम समतीता दोष भेषज वशात उपयोज्याः. म्हणजे काय, तर आता हे 63 प्रकार आपण सगळे बघितले. ह्या 63 प्रकारांकडे बघत असताना अजूनही त्याच्याही पुढे रस आणि अनुरस ह्याच्या भेदाने. आता रस आणि अनुरस म्हणजे काय, आपण 9व्या अध्यायामध्ये शिकलेलो होतो. रस म्हणजे काय की जो रसोनिपाते म्हणजे तत्क्षणी जो जाणवतो तो रस आणि अंते व्यक्तोपिचेष्यते असा जो होता तो अनुरस म्हणजे जो सगळ्यात शेवटी जाणवतो किंवा तो अव्यक्त स्वरूपामध्ये जाणवतो, तर तो जो आहे ना तर तो हा अनुरस. आणि मग ह्या रसाला आणि अनुरसाला असं अनुलक्षण ह्याचे जर का रसभेद वेगवेगळे आपण केले गेले तर मग हे रसभेद किती आहेत, तर त्या तारतम्याने आणि त्या परिकल्पनेने तारतम्य परिकल्पनया तृतीया वापरलेल्या ते रसाहा अनुरसतो रसभेदाहा ते रसभेदाहा
रसानुरसतः म्हणजे काय, आता हे 63 प्रकार आपण बघितले, म्हणजे रसभेद आपण बघितले. तर हे रसभेद बघत असताना ते रस आणि अनुरस ह्या दृष्टीने जर रसभेद बघितले, तर त्यांच्या तारतम्य परिकल्पनयाच्या, तारतम्याने आणि परिकल्पनेने, तारतम्याने म्हणजे काय, तर आपण जेव्हा विचार करतोय की हा कमी गोड आहे, हा जास्ती गोड आहे, तरतम भाव ज्याला आपण म्हणतो ना तसा. म्हणजे प्रत्येकाच्या, आता मधुर रस म्हटलं तरी सुद्धा त्याची गोडी प्रत्येकाची वेगळी. म्हणजे कसं की साखरेची गोडी वेगळी आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीने अजून आपण बघितला तर अजून कशाची गोडी वेगळी आहे, तर आंब्याची गोडी वेगळी आहे, सीताफळाची गोडी वेगळी आहे. म्हणजे तरतमत्व त्याच्यातलं वेगवेगळं आहे. तसंच आंबटपणामध्ये सुद्धा लिंबू आहे, संत्र आहे, मोसंबी आहे, प्रत्येक गोष्ट आंबट आहे, पण आंबटपणामध्ये फरक आहे. म्हणजेच त्याच्या तरतम भावाच्या प्रकारानुसार आणि रस आणि अनुरस यांच्या भावानुसार जेव्हा आपण विचार करणार, तेव्हा संभवंती गणनाम समतीता. सम अतीत, अतीत म्हणजे काय, तर ज्याचा पार नाहीये किंवा ती गणना आपण करूच शकत नाहीये, अशी गणना किती होते, तर समतीता, असंख्य प्रकार होतात ह्या रसाचे, अनुरसाचे, बर का. म्हणजे आपण 63 प्रकार मुख्य बघितले की द्विक, त्रिक, चतुष्क हे सगळे आपण प्रकार बघितले आणि त्याच्याप्रमाणे ते 64 रस झाले. पण आता आपण एक गोष्ट ही पण शिकली की पांचभौतिकत्व असल्यामुळं काय घडतं, तर पांचभौतिकत्व असल्यामुळं ज्या वेळेला आपण ह्याचा विचार करतोय का नाही, म्हणजे रसांचा, तर कुठलीही गोष्ट एकाच महाभूताने बनलेलीच नाहीये, बरोबर. आणि एकाच महाभूतानं नाहीये बनलेली, पाचही महाभूत आहेत. म्हणजे इतर रस सुद्धा काही अंशामध्ये, काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अव्यक्त अवस्थेमध्ये आहेत त्यांनी, आणि म्हणून त्याच्या पांचभौतिक संघटनेच्या नुसार तो रस व्यक्त होईल, आणि शिवाय काही रस अव्यक्त राहतील, ते अनुरस राहतील, बरोबर. आणि मग हे व्यक्त रस, अनुरस, आणि मग त्यांचे ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकत्र, म्हणजे द्विक, चतुष्क, पंचक वगैरे. म्हणजे काय, तर अम्ल रस प्रधान मधुर रस समजा त्याचा अव्यक्त आहे, किंवा समजा मधुर रस अव्यक्त आहे, शतावरी सारखा तिक्त रस अव्यक्त आहे, आणि मग पुन्हा तो दुसऱ्याशी मिसळतोय, असं जर का झालं तर मग त्याची गणना जी आहे ना ती असंख्य होईल. आणि ही जी असंख्य गणना आहे ती दोष भेषज वशात उपयोज्या. दोषानुसार ही गणना जी आहे, तारतम्यत्व जे आहे, तर त्याचा उपयोग करून घ्यावा, आणि भेषज वशात म्हणजे औषध उपयुक्तता करत असताना त्याप्रमाणे याचा उपयोग करून घ्यावा. आणि म्हणून ते रसानुरसतो रसभेदास तारतम्य परिकल्पनयाच संभवन्ति गणनाम समतीता दोष भेषज वशात उपयोज्या. तर ह्या पद्धतीनं इथे आता हा संपूर्ण जो 10वा अध्याय आहे आपला, तर तो झालेला आहे. आणि ह्या 10व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, तर मुख्यतः 6 रस आणि त्या 6 रसांची कर्म, आणि त्या 6 रसांची अतिरेक जर झाला तर काय होतं, 6 रसांची लक्षणं कोणती हे सुद्धा बघितलं. आणि मग त्या रसांच्या नुसार स्कंध बघितले, म्हणजे मधुर स्कंद, तिक्त स्कंद वगैरे हे सगळे स्कंद बघितले. तर हे ज्या वेळेला रसांचा आपण विचार करतो, तर रसांचा विचार करत असताना चिकित्सेमध्ये तर त्याचा उपयोग आहेच आहे, आणि त्याच्याही बरोबरीने आणखीन एक महत्वाची गोष्ट चिकित्सेच्या दृष्टीने आणि एरवी सुद्धा आपण आहाराच्या दृष्टीने जेव्हा बघतो ना, तर तेव्हा ह्या सगळ्या रसांचा आपण काय पद्धतीनं उपयोग करून घेणार आहोत ही गोष्ट महत्वाची राहते. आणि म्हणून इथे 10वा अध्याय पूर्ण होत. सो ते रसानुरसतो रसभेदा तारतम्य परिकल्पनयाच संभवन्ति गणनाम समतीता दोष भेषज वशात उपयोज्याः. आणि म्हणूनच हे सगळे जे काही रस आहेत ना, तर ते योग्य त्या मात्रेमध्ये, योग्य त्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या दोषांच्या अवस्थांनुसार आणि भेषजाच्या कल्पनेनुसार ह्या उपयोगात आणाव्यात असं. सो इथे सूत्रस्थाने दशमोध्यायः. आता हा इथे 10वा अध्याय आपला झालेला आहे. आता आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. ओके. एक मिनिट शेअर करते.
ठीक आहे, अद्याप दिसतोय सगळ्यांना? अथातो दोषादि विज्ञानीयम् अध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः. आता याच्या पुढे दोषादि विज्ञानीय हा अध्याय सांगतो, ज्याप्रमाणे आत्रेयादी महर्षींनी सांगितलंय. दोषादि विज्ञानीय, आता याच्या पुढे म्हणजे कशाच्या पुढे, रसभेदियानंतर दोषादि विज्ञानीय म्हणजे दोषांचे प्रकार, दोषांचे भेद या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगणार आहेत. दोषांना पहिलं जाणून घ्यायचंय आणि म्हणून दोषादि विज्ञानीय असा शब्द वापरलेला आहे. ज्या वेळेला आपण जाणून घेऊ ना, तर त्याच्या नंतर मग आपल्याला त्या दोषांचं निदान कसं करायचं किंवा दोषांच्या वरती कोणत्या पद्धतीची चिकित्सा करायची ह्या गोष्टी समजणार आहेत. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची की दोषादि विज्ञानीय असं म्हटलेलं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पहिलाच जो श्लोक आहे ना, तर त्याच्यामध्ये अथातो दोषादि विज्ञानीयम् अध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः. दोष धातु मलामूलं सदा देहस्य तंचलः उत्साहो श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तनैः सम्यक् गत्या च धातूनां अक्षाणां पाटवेन च अनुगृह्णात्य विकृतः इत्थम् अत्यूष्म दर्शनैः. आता दोष धातू मलामूलम सदा देहस्य असं म्हटलंय. मग पुढे तिथे कॉमा धरायला पाहिजे आणि तंचलहा हे नंतरचे झालंय. मग त्याच्यामध्ये कसं आहे ना, की देहाचे सदा देहस्य काय आहेत, देहाचे काय आहेत, देहाचे मूलम सदा देहस्य मूलम अस्ति. अस्ति हा एक अध्यारूत आपण तिथे धरायला हवा. तर दोष धातू आणि मल हे मूलम सदा देहस्य असते. म्हणजे आपल्या शरीराचे सगळ्यात महत्वाचे भाग किंवा सगळ्यात महत्वाचं मूळ कोणतं आहे, तर दोष धातू आणि मल. आता हे काय आहेत, तर कुठल्या देहाचे, सदा देहस्य, सदा नेहमी. म्हणजे असं नाहीये की आज दोषांचा विचार करूयात, उद्या धातूंचा विचार करूयात किंवा नाही मग परवा नाही मलच महत्वाचे मग मलांचाच विचार आला पाहिजे, म्हणजे असं हे बदलत नाहीये बरं का. मग काय आहे, तर हे बदलत नाहीये ना, तर ही महत्वाची गोष्ट आहे इथे की हे सगळे जे आहेत ना, दोष धातू आणि मल हे शरीराचे मूल आहेत. आणि कधी, तर सदा, नित्य, नेहमी. ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतंय की आज एक आहे उद्या एक आहे अशी गोष्ट नाहीये. मग हे दोष कुठले आहेत, तर आपले जे वात पित्त कफ हे दोष. धातू कुठले, तर 7 धातू. आणि मल कुठले, प्रामुख्याने त्रिमल आणि 7 जे धातू मल सांगितले ते. हे सगळे धरून काय आहेत, तर हे देहाचं मूल आहेत किंवा देहाचं कारण आहेत किंवा देहाला तगवणारे धरवणारे असे आहेत. आणि मग आता ह्याच्या प्रत्येकाचं वर्णन ह्याच्यामध्ये आलंय. आणि म्हणून दोषादि विज्ञानीय फक्त दोषांच्या संदर्भात नाही, धातूंचं सुद्धा वर्णन आहे, मलांचं सुद्धा वर्णन आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण अध्यायामध्ये दोष आदि विज्ञानीय आणि म्हणून दोषादि विज्ञानीय. ओके, मग आता दोष धातू मला मूलम सदा देहस्य, सदा देहस्य मूलम दोष धातू मलाहा असते. एवढं कळलं. तन चलहा, तम म्हणजे तो वात, चलहा म्हणजे वात. बऱ्याच वेळेला कसं होतं ना, की आपण वाचत असताना किंवा आपण एखादे रेफरन्स काढत असताना वाताला एवढ्या वेगवेगळ्या संज्ञा किंवा वेगवेगळं काय सिनोनिम्स वापरलेले आहेत की त्याच्यामुळं कधीतरी मिस आउट होता. तर ते मिस आउट नाही व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आताच हे सांगते. तम चलहा, चलहा वाताचे काय सांगितलेले आहेत, तर उत्साह श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तनैः सम्यक गत्याच धातूनां अक्षाणां पाटवेन च अनुगृह्णात्य विकृतः, अनुगृह्णाति अविकृतः, अविकृतः चलः अनुगृह्णाति. म्हणजे काय, अविकृत असा वात जो आहे तो नित्य अनुग्रह करतो. कसा अनुग्रह करतो, अनुग्रह करणे म्हणजे काय, तर एखाद्याला योग्य कार्य करण्यासाठी प्रवर्तित करणे किंवा अनुग्रह करणं म्हणजे योग्य पद्धतीने योग्य वाटचाल दाखवणं. मग ही कशाची वाटचाल दाखवतोय वात, तर उत्साह श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तनैः
आता फर्स्ट इयरला असताना चेष्टा असं म्हटल्यानंतर एकमेकांची चेष्टा करणं, तर असं एक तर कधीतरी वाटत असतं. तर चेष्टा म्हणजे क्रिया, हालचाल या अर्थाने. सम्यक गत्याच धातूनां अक्षाणां पाठवेन च अनुगृह्णाती अविकृतः. ज्या वेळेला हा वात अविकृत आहे, तर त्यावेळेला तो काय करतोय, तर उत्साह सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम वाताचं जे आहे ते म्हणजे उत्साह. आपल्याला बऱ्याच वेळेला किंवा साध्या-साध्या, छोट्या-छोट्या गोष्टीतनं अरे, आज कंटाळा आलाय, उत्साह नाही वाटत आहे. आज संख्या पण बघा ना थोडीशी कमी आहे लेक्चरला हजर असणाऱ्यांची. मग का? तर आळस. तर आळस का येतो? तर वाताची विकृती झाल्यामुळं आळस येतो. मग आपण म्हणतो की जड खाल्ल्यामुळं आळस येतो. बरोबर आहे. जड खाल्ल्यानंतर काय होणार आहे? स्रोतसे जे आहेत ते अवरुद्ध होतात ना आणि म्हणून उत्साह कमी पडायला लागतो. तेच अन्न पचल्यानंतर काय होतं? तर काम आपलं फास्ट व्हायला लागतं. सो ते जे आहे तो जो उत्साह आहे, ती गोष्ट हा कोण देतोय? तर वात देतोय. उत्साह, उच्छ्वास, निश्वास. उच्छ्वास म्हणजे बाहेर टाकणं आणि निश्वास म्हणजे आत घेणं श्वास. म्हणजे श्वास आणि उच्छ्वास आणि निश्वास म्हणजे उत म्हणजे बाहेर टाकणं. उच्छ्वास, निश्वास. म्हणजे आत घेणं. तर उच्छ्वास आणि निश्वास ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या सुद्धा ह्या वायूच्या अखत्यारीमध्ये आहेत. आणि म्हणूनच किती प्रमाणामध्ये श्वास घ्यायचा, किती श्वास आत घ्यायचा आहे, श्वास किती शॅलो घ्यायचा आहे, का श्वास किती डीप घ्यायचा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या विशेष करून ह्या प्राणावरती अवलंबून आहेत. म्हणून पहिलं सगळ्यात महत्वाचं झालं उत्साह, मग उच्छ्वास, निश्वास आणि मग नंतर चेष्टा. चेष्टा म्हणजे क्रिया. शरीरातल्या सगळ्या क्रिया, प्रत्येक क्रिया जी आहे ना, तर त्या वाताशी काय म्हणून निगडीत किंवा वाताच्या अधिपत्याखाली अशी असणारी आहे. आणि म्हणून प्रत्येक क्रिया, प्रत्येक कर्म शरीराकडनं घडणारं किंवा आपण झोपलेलो आहे समजा आणि तरी सुद्धा आपण झोपलेलो असताना आपल्या शरीरामध्ये गोष्टी कार्यरत असतात की नसतात? तर असतात. हा वात थांबला ना, की श्वास थांबला की मग त्याप्रमाणे शरीराची गती थांबते. तर आपण झोपलेलो असलो तरी श्वास चालू असतो. आपण झोपलेलो असतो तरी कार्डियाक सायकल चालू असते. आपण झोपलेलो असलो तरी डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होत असतात. डिटॉक्सिफिकेशन चालू असतं. ह्या प्रत्येक क्रिया जी आहे ना, ही वाताच्या अखत्यारीत आहे. बऱ्याच वेळेला वात असं म्हटलं किंवा वाताची विकृती असं म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर जॉइंट पेन किंवा पोट गुब्बारणं ह्या गोष्टी येतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फंक्शनमध्ये अडथळा असणं म्हणजे वाताची विकृती आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. उत्साह, उच्छ्वास, निश्वास, चेष्टा, वेग प्रवर्तन. वेग प्रवर्तन म्हणजे काय? आता आपण म्हटलं की कुठलीही क्रिया जी आहे ना, ती या वाताच्या अखत्यारीमध्ये आहे. आणि मग जे वेग सांगितलेले आहेत, धारणीय आणि अधारणीय दोन्ही, तर ते सुद्धा या वाताच्या अखत्यारीमध्ये आहेत. अधारणीय वेग जे आहेत ना, त्याच्यामध्ये लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य, राग आदी नामची देह. मनाच्या सुद्धा मनाची आणि वाताची गती आहे ना, ती दोन्ही एकमेकांच्या सोबत आहे किंवा वातापेक्षा सुद्धा मनाची गती जास्ती आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच जी नित्य गती असणारी आपल्या शरीरातली अवस्था आहे म्हणजे आपला श्वास आणि निश्वास त्याला आपण कंट्रोल केलं ना तर मनाच्या गतीला कंट्रोल करता येत असतं आणि म्हणूनच साधना किंवा विशिष्ट कोणतीही उपासना करत असताना आपण बघतो की आपल्या श्वासावरती नियंत्रण येत असतं. आपला श्वास संथ होत असतो, श्वास डीप होत असतो आणि मग मन जे आहे ना ते हलकं होणं, तरल होणं, विचार कमी होणं या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून वेग प्रवर्तन हे मेन वाताचं काम आहे किंवा वेगांची उत्पत्ती करणं, वेग तयार करणं. आता जर का आपण असं बघितलं की एखादं शरीर आहे तर त्याच्यामध्ये नॅचरल अर्जेस असतात म्हणजे मल प्रवृत्ती, मूत्र प्रवृत्ती, श्वास घेणं, श्वास सोडणं किंवा त्याच्यानंतर उचकी, ढेकर वगैरे हे जे काही सगळे वेग सांगितले त्या प्रत्येक वेगाचं प्रवर्तन करणं किंवा वेग निर्माण करणं ही जी गोष्ट आहे ना ही वाताच्या अखत्यारीत आहे किंवा वाताचं फंक्शन आहे ते. चेष्टा वेग प्रवर्तन ही सम्यक गत्याच्या धातूनां अक्षाणां पाठवेनच. सम्यक गत्या, गत्या, गती, गत्या, तृतीया. सम्यक गतीने म्हणजे वाताची जर गती सम्यक असेल ना तरच या गोष्टी घडतात. कुठल्या? धातूनां अक्षाणां पाठवेनच अनुगृह्णाती. म्हणजे काय? धातू पाठवत्व येणं आणि अक्ष पाठवत्व येणं. धातू पाठव म्हणजे काय? तर धातू पाठव म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे धातू सांगितले रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र
तर त्यांचं पोषण होणं ही गोष्ट जी आहे ना, तर ती शरीरातल्या पोषकांशाच्या गतीशी संबंधित आहे, स्रोतसांच्या गतीशी संबंधित आहे, बरोबर. स्रोतसात वहन होणाऱ्या भावपदार्थांच्या गतीशी संबंधित आहे, स्रोतच तिथेच आहे. तर हे जे आहे ना, तर असं होत असताना त्याच्यामधून रसातनं रक्ताचं, रक्तातनं मांसाचं ह्या पद्धतीनं पाटवत्व येणं, पाटव म्हणजे उत्तमत्व येणं, ही जी गोष्ट आहे ना, ती ह्या वाताच्या प्राकृत गतीवरती अवलंबून आहे. वाताची गती विकृत झाली तर काय होईल? 3 पद्धतीच्या विकृती गती दिसतात. अनेक विध आहेत, जसं मगाशी आपण परिकल्पना याच्या बघितलं ना त्या पद्धतीने. परंतु आता वाताची गती समजा एखाद्या ठिकाणी थांबली, नॉर्मली ही गती आहे समजा आणि ही थांबली आहे गती, तर एक तर काय होईल की करेक्ट अपोजिट गती निर्माण होईल, बरोबर. तर त्याला आपण काय म्हणतो की विलोम गती. विलोम म्हणजे जी अशी असायला पाहिजे होती ती अशी झाली आहे, दॅट इज विलोम गती. दुसरी गोष्ट म्हणजे समजा इथे आहे आणि इथे आता पुढे जायला मार्ग नाहीये आणि अवरुद्ध झालेली गती, तर सगळीकडे पसरेल गती, बरोबर, अशा पद्धतीने होईल. आणि तिसरा एक भाग म्हणजे की ह्याला कुठलाच शिस्त किंवा कुठलाच नियम नाही आणि मग तो कसाही वाढलेला आहे किंवा कशाही पद्धतीनं जातोय असं होईल. तर त्याला सुद्धा मूढ वातं असं म्हटलेलं आहे किंवा त्याला गतीच नाहीये, तिथे जाऊन थांबलंय तिथे एका जागी येऊन, जसं पॅरालिटिक इलियस मध्ये येतं ना, की एका जागी येऊन त्याच्या पुढे काहीच घडत नाहीये. तर ते जे आहे ते मूढ गती आहे. तर ह्या वेगवेगळ्या गती वाताच्या आहेत आणि सम्यक गती ज्या वेळेला असेल म्हणजे प्राकृतत्वाने ज्या वेळेला वाताचं वहन होत असेल, तर काय होतं, तर धातू पाटव आणि अक्ष पाटव. अक्ष म्हणजे इंद्रिय, अक्षी म्हणजे डोळा. आता इंद्रियांचा पाटव असं म्हणत असताना प्रत्येक इंद्रिय, मग त्याच्यामध्ये 11 इंद्रिय, कर्मेंद्रिय पण आली, ज्ञानेंद्रिय पण आली, उभयात्मक मन पण आलं. त्या सगळ्यांची गती जर का प्राकृत असेल तर त्याच्या ठिकाणी पाटवत्व असेल आणि मग रसग्रहण करणं किंवा बुद्धी ग्रहण करणं किंवा इतर जे जे त्याचे विषय आहेत तर त्याचं ग्रहण करणं आणि कर्म जी आहेत ती ती त्या इंद्रियांकडनं होणं, ह्या सगळ्याला एक प्राकृत गती प्राप्त होते किंवा चांगल्या पद्धतीने ती कर्म घडतात. आता नुसतं चालणं असं म्हटलं, समजा पायांचं कर्म आहे चालणं, वाताची गती जर का तिथे बिघडली असेल, तर गृध्रसी सारखे व्याधी असतील तर एक पाय घसटत चालणं. त्याच्यानंतर आपण काही विशिष्ट मांसाच्या संदर्भामध्ये विकृती बघतो की मग ते लोक खूप वेगळ्या पद्धतीने चालतात. तिथे वाताची गती आणखीन काही प्रमाणात बिघडली असेल तर जहाजासारखं असं 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 चाललं जातं. तर ही वेगवेगळी जी गती आहे ना, तर ती गती विकृत गतींमध्ये समाविष्ट होते आणि प्राकृत गती कशी, तर गजगामिनी ज्याला म्हटलंय की गजासारखं चालणं, तर हे जे आहे तर ते पाटवत्व आलं त्याच्यामध्ये. तर मग हे पाटव म्हणजे आपल्या पाद या इंद्रियाचं पाटवत्व हे कशाने होत आहे, तर तिथे प्राकृत जर का वाताची गती असेल तर. आणि म्हणून अनुगृह्णाती अविकृतः. कशाचा कशा कशावर अनुग्रह करतोय, तर धातूनाम अक्षाणाम पाटवेन च अनुगृह्णाती अविकृतः. आता हे सगळं म्हणत असताना हे सगळी कामं वाताची बघितली. कुठली कुठली वाताची कामं आहेत, तर तम चलः उत्साहो श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तनैः सम्यक गत्याच धातूनाम पाटव आणि अक्षानाम पाटव. पण हे सगळं कधी करतोय तो वात, तर अविकृत, ज्या वेळेला हा वात अविकृत आहे ना त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण याच वातामध्ये समजा काही कारणाने विकृती उत्पन्न झाल्या तर मग मात्र ही सगळी कामं जी आहेत ना ती खोळंबणार आहेत किंवा अयोग्य पद्धतीने होणार आहेत. आणि म्हणूनच अनुगृह्णाती अविकृत असं म्हटलंय. अनुगृह्णाती म्हणजे हे सगळं शरीरावरती उपकार करतोय तो वात जो आहे तो, परंतु तोच वात जर विकृत झाला तर ही कामं नाही करू शकणार आहे. मग काय होणार आहे, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला कर्महानी किंवा कर्म वैकल्य या गोष्टी दिसायला लागतील आणि म्हणूनच अनुगृह्णाती अविकृत ही गोष्ट महत्वाची. सो अविकृत असणारा वात ही सर्व कार्य करतो. सो दोष धातू मला मूलम सता देहस्य, इथपर्यंत कळलं. तंचलः उत्साहो श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तनैः सम्यक गत्या, गतवा नाही बरं का, बरेच जण श्लोक म्हणत असताना गतवा म्हणतात. गतवा म्हणजे जाऊन जाऊन नाहीये, गत्या तृतीय आहे ते. सम्यक गत्याच धातूनाम अक्षाणाम पाटवेन च अनुगृह्णात्य विकृतः, इथे कॉमा पाहिजे. पित्तम त्याच्या पुढे पित्ताचं चालू होतं. पित्तम पक्त्युष्म दर्शनैः क्षुत्रुट रुची प्रभा मेधा धी शौर्य तनुमार्दवैः. आता इथे
अविकृत अशा पित्ताची कर्म कुठली आहेत तर त्याचं वर्णन केलंय. पित्तम पक्ती, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कार्य पित्ताचं जे आहे ना ते म्हणजे पक्ती, पचन करणं, पाचन करणं हे सगळ्यात महत्वाचं. पित्त जो आहे ना तर चरकाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे अग्निरेव शरीरे पित्तांतर्गतः कुपिता कुपिता शुभाशुभानी करोति. जो निसर्गातला अग्नी आहे तोच आपल्या शरीरामध्ये पित्तामध्ये जाऊन सर्व शरीरामधली कार्य करतो. मग हा निसर्गातला जो अग्नी आहे त्याचं महत्वाचं काम काय तर पाचन. मग तेच पाचन जे आहे ना तर तो शरीरामध्ये करतोय. मग घेतलेल्या अन्नाचं पाचन किंवा रसातनं रक्ताचं पाचन, रक्तातनं मांसाचं पाचन, हे पुढे पुढे जसे जसे धात्वग्नी आपण बघतो त्यामध्ये ह्या गोष्टी येतील. सगळ्यात पहिलं पित्ताचं महत्वाचं काम पाचन म्हणजेच परिणमन. परिणमन करणं, शरीरातली एक गोष्ट ए फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला बी फॉर्मॅट मध्ये करणं, हे जे परिवर्तन, परिणमन हे जे काम आहे ना ते हे पित्ताचं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी विकृत पद्धतीनं होत असतील ना तर त्याचं परिणामन प्राकृततः करण्याचं काम सुद्धा पित्त करणारे जर अविकृत असेल तर. म्हणून पित्ताच्या चिकित्सेला किंवा अग्नीच्या चिकित्सेला अनन्यसाधारण महत्व आपल्या आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. वेगवेगळे अलर्जीज असतात. लोक म्हणतात की आम्हाला 10व्या-12व्या वर्षापर्यंत ठीक होतं. नंतर ग्लुटेन अलर्जी झाली. मग त्याच्यानंतर कुणाला जन्मल्या लॅक्टोज इंटॉलरन्स असतो. मग फ्रक्टोज इंटॉलरन्स असतो कुणाला. तर अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना, तर तेव्हा काही लोकांना तर चक्क सूर्याची अलर्जी असते. सूर्यात गेलं की लगेचच ते पॅचेस वगैरे यायला सुरुवात होते. मग असं जर असेल तर मग सूर्य चांगला आहे का वाईट आहे? सूर्य तर चांगला आहे. मग शरीरामध्ये असे काही बदल झाले की त्याच्यामुळे हायपर सेन्सिटिव्ह रिएक्शन शरीर देत आहे किंवा विकृत रिएक्शन शरीर देते. ही विकृत रिएक्शन कोणामुळे आहे तर पित्तामुळे. मग पित्ताचं शमन जर का केलं गेलं तर मग आपल्याला असं दिसतं की प्राकृततः ह्या अलर्जीज आहेत ना तर त्या कमी व्हायला मदत होते. अर्थात प्रत्येक वेळेला पित्ताचं शमन म्हणजे दरवेळेला पित्त कमी करणारी औषधं असा अर्थ नाही होत. त्याचं कार्य अप्राकृत जे होत आहे तर ते प्राकृत करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तर त्या गोष्टी चिकित्सेमध्ये केल्या जातात. ओके. सो याप्रमाणे पित्तम पक्ती आणि ऊष्म दर्शनैही असं म्हटले. ऊष्म म्हणजे शरीराचं औष्ण्य राखणं किंवा शरीराचा उष्मा राखणं किंवा शरीरातली उष्णता ज्या कारणानं आहे म्हणजे जाठराग्नी त्याला राखणं, हे जे मेन काम आहे ना तर ते पित्ताचं झालं. आणि दर्शनैही, दर्शन म्हणजे काय दिसणं. निसर्गामध्ये पित्त जे आहे ते परिणमनासाठी कारणीभूत आहे बघितलं पण तसंच डोळ्यांच्या मधलं जे पित्त आहे किंवा सार्वदेहिक पित्त जे आहे तर त्याच्यामध्ये दर्शन हे मेन काम ते करताय. आता एक गंमत तुम्ही लक्षात घ्या की हेच अविकृत पित्त आहे ना तोपर्यंत योग्य पद्धतीनं दिसतं. पण जर का हेच पित्त प्राकृत नाहीये, विकृत व्हायला लागला तर मग कलर ब्लाइंडनेस किंवा इतर काही ज्या आपण हे बघतो चष्मा लागणं किंवा उपनेत्र असणं ज्याला म्हटलं तर ह्या गोष्टी व्हायला लागतात. आणि मग जर का ह्याचा इतिहास काढलात तुम्ही तर मग खारट तिखट आंबट खाण्याने हे चष्मे फार लवकर लागतात हे दिसतं. बऱ्याच पेशंट्स मध्ये कावीळ होऊन गेल्यानंतर चष्मे लागतात हे पण दिसतात. काही पेशंट्स मध्ये जेव्हा निओनेटल जॉन्डिस बसतो तर त्यावेळेला ते युव्ही वगैरे दिलं जातं तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होतात की नेत्रांच्या जी ज्योती जे म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये विकृती येत असते. सो दर्शन हे मेन काम आहे. आता दर्शन याचा आपण जेव्हा शब्दाचा विचार करू ना दर्शन म्हणजे काय यथार्थ दर्शन असं म्हटलंय. म्हणजे हे पित्त शरीरामध्ये जर का प्राकृत अवस्थेमध्ये असेल ना तर यथार्थ दर्शन करून देतील ना हो आपल्याला तर नक्कीच देईल. आणि म्हणून अग्नी महत्वाचा पुन्हा तिथे आला. जो मेधाग्नी आपल्या शरीरामध्ये आहे तर त्याच्या मार्फत किंवा त्याच्या तर्फे जर का आपला विवेक जागृत राहिला ना तर कार्य आणि अकार्य याची जाणीव सतत राहणार. कार्य आणि अकार्य याची जाणीव राहिल्यामुळं अकार्य आहे तर ते त्याग केला जाईल किंवा ते नाही केलं जाणार. मग योग्य ज्या गोष्टी आहेत की सताम अविगर्हितानि कर्माणी असं जे म्हटलं ना तेवढंच आपण करणार. चांगल्या गोष्टी केल्यानंतर निश्चितच ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी आपण करत जातो मनामध्ये सुद्धा तसं उत्तम बदल होत राहणार. आणि तसं झाल्यानंतर मन तरल होऊन साधनेकडे आध्यात्मिकतेकडे वाटचाल होते. आणि म्हणून दर्शन म्हणजे शरीरातलं प्राकृत पित्त जे आहे ना तर ते सम्यक दर्शन करून देण्यासाठी सुद्धा कारणीभूत असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तसेही काहीही कधीही खाल्लं खारट तिखट आंबट
तर मग ते साधनेच्या दृष्टीने सुद्धा त्रासदायक होतं आणि म्हणून सत्वयुक्त सात्विक आहार घ्यायला नेहमी आपण प्रयत्न करायला पाहिजे. थोडंसं विषयांतर झालं, पण तरी दर्शन या शब्दानुसार सांगते. त्याच्यानंतर क्षुत्रुड रुची प्रभा मेधा धी शौर्य तनुमार्दवैही असं म्हटलंय. क्षुत्रुड क्षुधा म्हणजे क्षुधा भूक लागणं, त्रुट तृषा तृष्णा लागणं, तहान लागणं ह्या गोष्टी सुद्धा पित्ताशी संबंधित आहेत. आता सहज व्याधी म्हणून जे सांगितलेले आहेत ना, तर त्याच्यामध्ये हे क्षुधा आणि तृष्णा आलेले आहेत बरं का. तृष्णा हा व्याधी म्हणून पण वर्णन केलेलं आहे, परंतु जे आपल्याला रोज तहान लागते नित्यामधली, तर तो तृष्णा हा व्याधी म्हणून सांगितलंय. ती क्षुधा हा पण व्याधी आहे, पण हे कधीपर्यंत, जर आपल्या पोटामध्ये अग्नी आहे तोपर्यंत. आणि म्हणून ह्या अग्नीचं जपणूक किंवा काय म्हणू आपण त्याला, खूप चांगल्या पद्धतीनं हा अग्नी जपला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि मग क्षुधा निर्माण शरीरामध्ये जरी तो स्वभावज व्याधी म्हटलेला असताना तरी असल्यामुळे काय होतं, अन्नाची डिमांड आहे. अन्न घेतल्यामुळे शरीराचं पोषण आहे आणि ते पोषण झाल्यामुळे शरीराचं वर्तन आहे. आता हे नॉर्मल माणसांच्या बाबतीमध्ये सगळं झालं. पण आपण मगाशी बघितलं की दर्शन म्हणजे साधनेकडे नेणारा पित्त हा एक मार्ग आहे. तर तसं जर असेल ना, तर अन्न न खाता सुद्धा कॉस्मिक एनर्जी घेऊन शरीर टिकवता येतं. या पद्धतीचे काही जे हठयोगी किंवा योगिक साधना करणारे जे लोक असतात ना, त्यांच्या बाबतीमध्ये या गोष्टी दिसतात. असो, तो भाग थोडासा वेगळा झाला, परंतु तरी सुद्धा अनुग्रह कशाने करतो, म्हणजे आपल्याला भूकच नाही लागली तर काय होईल सांगा बरं, विचार करा. भूक नाही लागली तर हे सगळ्यात पहिलं एक महत्वाचं लक्षण आहे की शरीराचं पोषण होणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, भूक लागलीच नाही ना, तर कॅन्सर सारख्या खूप मोठ्या व्याधी समोर मांडून ठेवलेल्या असतात. आपण आपल्या प्रॅक्टिस मध्ये सुद्धा बघत असतो की एखादा पेशंट आपल्याला जेव्हा सांगतोय की नाही मला भूकच लागलेत नाहीये, अजिबात नाही लागत आहे, तर तिला भूक लागावी ह्याच्यासाठी चिकित्सा अतिशय नेटाने द्यावी लागते. अदरवाईज ही जी गोष्ट आहे ना, ती जीर्णज्वराकडे झुकत जाते आणि मग ह्या पद्धतीचे चेंजेस येत असतात. आणि म्हणून क्षुधा हा एक उपकार आहे आपल्यावरती पित्ताचा, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. भूक लागणं, कॅन्सरच्या पेशंट्सना ज्या ज्या वेळेला आपण औषधं देतो आणि औषधं द्यायला सुरुवात केल्यानंतर साधारण 15 दिवस ते 1 महिन्याने वगैरे जेव्हा पेशंट म्हणतो ना की मला भुकेची जाणीव व्हायला लागली, तर भुकेची जाणीव व्हायला लागली हे सांगताना तो जो पेशंट असतो ना, तो अतिशय आनंदी झालेला असतो आणि अतिशय आनंदाने सांगतो की त्याला भूक लागते. मग भूक लागण्यामध्ये एवढं काय आहे? असं आपल्या सामान्य माणसांना वाटेल किंवा ज्यांना नेहमी नित्य चांगली भूक लागते त्यांना वाटेल. पण ज्यांनी ते भोगलंय ना त्याला ते समजतं आणि म्हणून भूक लागणं ही गोष्ट खूप शरीराच्या दृष्टीने महत्वाची आहे. आणि तो भूक लागण्याचा अनुग्रह जे आहे ना, ते हे पित्त करते. त्याच्यानंतर तृषा, तृष्णा उत्पन्न होणं. तृष्णा उत्पन्न होणं ह्याच्यात परत आता 2 अर्थ आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये नॉर्मल जे तहान लागतं, पाणी पितो आपण, तर ती हे तर शरीरामध्ये उष्मा किंवा औष्ण्य असल्यामुळं पित्तामुळं शरीराचा जो सोमत्व आहे ते कमी पडतं आणि सोमत्व कमी झाल्यामुळं नैसर्गिकतः तृष्णा लागते आणि पाण्याची इच्छा होते आणि मग माणूस पाणी पितो. आता ही तृष्णा, दुसरा अर्थ आपण घेऊ. हा नॉर्मली हा सगळ्यांसाठी लागू आहे, जो आता इथे आपण वाचला किंवा लिहिलेला आहे. पण तृष्णा असं म्हणत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तृष्णेच्या संदर्भात, म्हणजेच काय, तर दोन्ही अर्थाने, हा चांगली आणि वाईट तृष्णा हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. मग चांगली तृष्णा म्हणजे काय, तर आपल्याला साधना करावी वाटणं ही तृष्णा, किंवा आपल्याला ग्रंथ वाचावे वाटणं ही तृष्णा. त्याच्यानंतर आपल्याला परमात्मा प्राप्ती किंवा परमात्मा दर्शन हवं ही तृष्णा. हे सुद्धा ज्या वेळेला हा प्राकृत अग्नी असेल ना त्यावेळेला गोष्टी घडणार आहेत. परंतु हाच अग्नी शरीरातला विकृत घडला तर वेगळ्या तृष्णा निर्माण होतात आणि मग व्यसनांकडे ते परावर्तन होतं आणि परावर्तित झालेलं मन व्यसनांकडनं पुन्हा फिरून आणताना सुद्धा आपल्याला व्यसन सोडवताना किंवा व्यसनांच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा चिकित्सा देतो तर त्यावेळेला सुद्धा तृष्णा प्रशमन गण उपयोगी पडतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो ही तृष्णा ही गोष्ट महत्वाची आणि योग्य पद्धतीची तृष्णा हा आपल्यावर उपकार आहे सोमत्व शरीराचं अबाधित राखण्याच्या दृष्टीने, म्हणून हे पित्त आपल्यावरती उपकार करते असं आपण म्हणूया. क्षुत्रुड रुची, रुची असा पुढचा शब्द आहे. हे ना वाचलं तर अगदी एका सेकंदात पुढे जाऊ शकतो असं, पण एकेका शब्दावर सांगायला हवं असं मला वाटतं. रुची म्हणजे काय, अन्न जे आपण खातो त्याला रुची वाटणं. आपण ह्याही आधी ते एक्सरसाइज केलेले आहेत. आस्य वैरस्य, अरुची, अरसज्ञता ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ आपण बघितलेले आहेत, बरोबर. मग शरीरामध्ये ज्या वेळेला आपण कुठलाही आहार घेतो,
तर त्यावेळेला जर आपल्या टेस्ट बड्स चांगले असतील, सामता नसेल जिभेवरती आणि अग्नी चांगला असेल, तर आपल्याला खाण्याचं तृप्ती किंवा समाधान मिळतं किंवा अन्नामध्ये रुची वाटते. आणि हेच ज्यावेळेला भूक नाहीये किंवा शरीरामध्ये सामत आहे, जिभेवरती साका आहे किंवा प्रमेहासारखे व्याधी आहेत, असं जर का असेल ना, तर मग मात्र काहीही कितीही चमचमीत करून घाला, त्याला काही चांगली चव लागत नाही. मग असं का होतं? तर पित्त विकृत आहे तिथे म्हणून. आणि म्हणूनच पित्ताची चिकित्सा किंवा अग्नीची चिकित्सा पुन्हा महत्वाची हे इथे दिसतं. सो रुची तोंडामध्ये चांगली चव असणं ही गोष्ट जी आहे ते पित्तामुळे घडतं, प्राकृत पित्तामुळं. त्याच्यानंतर प्रभा. प्रभा म्हणजे काय? तर प्रत्येक माणूस जो असतो ना, तर त्याचा एक ऑरा असतो किंवा ऑरा हा एक वेगळा शब्द झाला थोडासा. प्रभा पण असं म्हणत असताना कसं ना, की लांबून येताना सुद्धा प्रभा दुरात प्रकाशते असं म्हणलं, की लांबून येताना सुद्धा त्याचा एक असा प्रकाश पडतो, प्रकाशमान असणं. हे जे आहे ना, तर ते ह्या प्राकृत पित्तामुळे घडतं आणि तेच पित्त ज्यावेळेला विकृत होतं, त्यावेळेला काय होतं छाया, सन्निकर्षात दृश्यते. सन्निकर्ष म्हणजे जवळ गेल्याशिवाय दिसतच नाहीये माणूस इतका काळवंडलाय. तर असं जे आहे ना, तर ते म्हणजे छाया आणि प्रभा. तर ही जी प्रभा वाढणार असेल, तुम्हाला माहितीये का जे हे असतात ना, देव असतात वेगवेगळे, तर त्यांच्या पाठीमागे प्रभावळ लावलेली असते बघा, सोन्याचं वगैरे हे असतं. तर ते प्रभावळ हा शब्द आहे त्याच्यासाठी मी सांगितला. तर हे जे प्रभावळ आहे ना, तर त्या दृष्टीने प्रभा म्हणजे ही दुरात प्रकाशत आहे. दुरून बघितलं तरी सुद्धा आपल्याला तो माणूस किंवा त्याचं तेज दिसणं हा जो भाग आहे, हा प्रभेमुळे घडतो. चक्षुत रुची प्रभा, मेधा, मेधा म्हणजे बुद्धी. आता मेधा, बुद्धी, प्रज्ञा हे जे आहेत ना, त्यांचे सुद्धा अर्थ तुम्हाला मध्यंतरी मी सांगितलेले होते होमवर्क करायला. ज्यांनी केलं असेल ना, त्यांना आता ते पुढचं सोपं जाईल. तर मेधा म्हणजे काय? तर बुद्धी शरीरामधली आणि मग ही बुद्धी कुठली? तर विवेका बुद्धी म्हणजे योग्य अयोग्याचा निर्णय घेणारी. निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे काय? तर योग्य प्रमाणे एकच गोष्ट ठाम ठरवणारी किंवा निश्चय करणारी अशी बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी आणि एक आहे निर्णयात्मिका बुद्धी म्हणजे जी निर्णय घेते ना ती म्हणजे हे बरोबर आहे, हे चूक आहे आणि ह्याप्रमाणे मी या पद्धतीने पुढे करणार आहे. हा जो निर्णय घेतला तो, ते सुद्धा ह्या प्राकृत पित्तामुळे घडतं आणि म्हणून पित्ताला महत्व कारण की निर्णय घेण्याची क्षमता, ताकद जी आहे ना, ती या बुद्धीमध्ये आहे. जर आपण आपल्या शरीरातला पित्तालाच विकृत करून टाकलं, तर बुद्धी सुद्धा जी आहे ना, ती योग्य पद्धतीने निर्णय घेणार नाही आणि म्हणूनच तिला योग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठी म्हणून पित्त आपल्याला योग्य पद्धतीने कुरवाळून ठेवायला हवं. सो त्या पद्धतीने पित्ताची चिकित्सा करायला हवी. ओके. चक्षु, दृढ, रुची, प्रभा, मेधा, धी, शौर्य, तनु मार्दवैही असं म्हटलंय. मेधा आणि धी असा शब्द परत वापरलाय. बुद्धी या अर्थाने. तर मगाशी जे बुद्धीचे वेगवेगळे कंगोरे सांगितले, त्या पद्धतीनं आपण याचा विचार करायला पाहिजे बुद्धी. त्याच्यानंतर क्षुद्रुट रुचित प्रभा मेधा धी शौर्य तनु मार्दव. शौर्य, शूरता वाटणं किंवा काय शौर्य म्हणजे काय माहितीये का आपल्याला बऱ्याचदा वाटतं की तलवार घेऊन लढायला जायचं म्हणजे शूरपणा दाखवणं किंवा अगदी रणांगणावरती जाऊन तिथे गोळ्या वगैरे त्याच्या वर्षावात राहणं म्हणजे शौर्य. असं नाहीये बरं का. तुम्हाला मला वाटतं बहुतेक हां, नक्की हे नाही पण संत तुकाराम महाराजांचंच आहे, की "रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग" असं म्हणतात. आता तुकाराम महाराज जर बघितलं तर सावकार होते. बरोबर? वेगवेगळे व्यवहार उत्तम पद्धतीनं करायचे ते. त्यांना कुठलं आलं युद्ध? असा जर विचारायचं ते काही युद्धात होते का? सैन्य होते का? सैन्य दलात होते का? नव्हते. पण तरी सुद्धा हे युद्ध कुठलं? तर हे युद्ध जे आहे ना, तर ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये असणारे जे षड्रिपू आहेत, त्यांच्याशी संबंधित हे युद्ध आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जो साधक आहे, तर त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, तर राजयोग तुरंगी आरूढला. राजयोगी जो आहे ना, तर तो एखादा राजा कसा जातो युद्धाला, त्याप्रमाणे हा राजयोगी दिसतो. म्हणजेच हे युद्ध कुठलं? तर योग्य अयोग्य याचा निवाडा करण्याचं युद्ध किंवा जे रोज आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये व्यवहारामध्ये जे प्रश्न पडतात, तर त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं हा जो आहे हाच युद्ध प्रसंग आणि म्हणून शूरपणा म्हणजे भीतीपोटी काय-काय गोष्टी लोकं करतात, हो की नाही? तर ती भीती जी आहे ना, ती विकृत पित्ताचं लक्षण म्हणून येतं आणि प्राकृत पित्त जे आहे ना, ते शूरपणा आणतात. म्हणजे फाईट और फ्लाइट हा आपल्याला रिस्पॉन्स माहिती आहे. पण इथे कसं आहे ना, की फ्लाइट म्हणजे जरी आपण त्यातून पळून गेलो ना, तरी तो बुद्धीने विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे
याचं कारण समोरची ताकद किती आहे, आपली ताकद किती आहे, त्याचा वेग किती आहे, आपला वेग किती आहे, त्याचे कोणते पॉझिटिव्ह आहेत, आपले कुठले पॉझिटिव्ह आहेत, त्याचे कुठले निगेटिव्ह आहेत, आपले कुठले निगेटिव्ह, एवढा विचार विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद होतं. आणि मग फ्लाईट ही सुद्धा गोष्ट आपण करतो. अदरवाईज जर त्याची ताकद कमी आहे तर फाईट ही गोष्ट आपण करतो. अगदी काय तर छोटी लहान मुलं असतात ना, ती सुद्धा लहान मुलं दुसऱ्यांना समजा चिमटे काढायचे असेल तर त्यांच्यापेक्षा लहान मुलांना निवडतात, मोठ्या माणसांना नाही काढत. सो हा जो निर्णय किंवा शूरता हे जे आहे ना, हे पित्ताचं लक्षण म्हणून येतं. हे थोडक्यात म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे. सो शूरता म्हणजे प्रत्येक वेळेला लढायलाच जाणं असं नाही. परंतु जे रिस्पॉन्सेस आपण देत असतो त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं निर्णय घेऊन शूरत्वाने राहणं, न घाबरणं किंवा न डगमगणं हा जो विचार आहे ना, तो म्हणजे ह्या पित्ताशी रिलेटेड राहतो. मग आता अँक्झायटीचे पेशंट किंवा डिप्रेशनचे पेशंट हे जे असतात ना, त्यांच्यामध्ये आपण मनावरती जाणारी औषधं तर देतोच, परंतु त्याच्यासोबत या पित्तावरती जाणारी औषधं जर दिली तर ही अँक्झायटी तर हे डिप्रेशन आपण योग्य पद्धतीनं ट्रीट करू शकतो. ओके. रुची प्रभा मेधा धी शौर्य तनु मार्दव असं म्हटलंय. तनु मार्दव शरीराचं मार्दवत्व असणं. सॉरी शरीराला एक प्रकारचं मृदुता असणं ही गोष्ट ना, काय ते म्हणतात त्वचा की नमी वगैरे, तर ह्या गोष्टी ह्या मार्दवाशी संबंधित आहेत. हे जर का आपण ओल्ड एज म्हणजे 80s 90s असे जर का व्यक्ती बघितल्या तर तिथे मार्दव खूप कमी असतं त्वचेच्या ठिकाणचे किंवा शरीराची लवबाक सुद्धा उत्तम पद्धतीनं होत नाही, कडकपणा आलेला असतो, स्पाइन जो आहे तो कडक झालेला असतो. सो ह्या दृष्टीने ह्या तनु मार्दव ह्याचा विचार करायला पाहिजे. ओके. सो शत्रुट रुचित प्रभा मेधा धी शौर्य तनु मार्दवैः. त्याच्या पुढे आहे श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधिबंध क्षमादिभिः. आता इथेपर्यंत हे पित्ताचं झालं. त्याच्या पुढे श्लेष्मा कफाचं वर्णन केलंय. श्लेष्मा कफ काय करतो, अविकृत असताना अनुगृह्णाती कसा अनुग्रह करतो तर स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध आणि क्षमादिभिः असं म्हटलेलं आहे. श्लेष्मा स्थिरत्व. स्थिरत्व असं म्हणताना शरीराला स्थिर करणं आणि मनाला स्थिर करणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या स्थिरत्वाशी निगडीत आहेत. आणि म्हणून कफ प्रकृतीचा जो व्यक्ती असतो तो तसा झटक्यात निर्णय नाही घेत, विचार करतो, स्थिर असतो, स्थिर चित्त असतो आणि मग तो निर्णय घेतो. तसंच कफ प्रकृतीच्या माणसाची शरीर किंवा काया जी आहे ना ती सुद्धा पटकन परावर्तित होत नाही. आणि म्हणून 60 साल के बूढ़े या 60 साल के जवान असा जो प्रश्न पडत असतो ना तर तो या स्थिरत्वाशी संबंधित आहे. कफ प्रकृती असताना पटकन एजिंग प्रोसेस दिसत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व. शरीराचं स्निग्धत्व जे आहे ते या आपल्या प्राकृत कफावरती अवलंबून असतं आणि म्हणून प्राकृत कफ जो आहे तो आपल्या शरीरातलं स्थिरत्व राखण्याच्या दृष्टीने तसंच स्नेह राखण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा. पण जिथे विशेष करून स्निग्ध धातू किंवा स्निग्ध भाव पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये ती गोष्ट जास्त आपल्याला प्रामुख्याने दिसत. ओके. श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व. त्याच्यानंतर आहे संधिबंध. संधिबंधांना बांधून ठेवणं हा जो भाग आहे तो सुद्धा कफाचा आहे. म्हणजे सांधे कटकट वाजणं ही गोष्ट काही इथे जास्ती करून होत नाही. गूढ स्निग्ध श्लष्ट संधी असते मांसा हा असं म्हटलेलं आहे बरं कफ प्रकृतीचा माणूस. तो प्राकृत कफ जो आहे ना त्याच्यामध्ये संधी ज्या आहेत ते निबिड राहतात, ताकदवान राहतात आणि म्हणून लवबाक करणं, काम करणं ह्या गोष्टी इझिली शक्य होतात. आणि क्षमादेवी असं म्हटलंय क्षमा. आता वरती पित्ताचा जो मानसिक गुण जो सांगितलाय ना तो म्हणजे शूर सांगितलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या वरचा जो वाताचा जो सांगितला तो उत्साह हे सांगितलेला. आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा एखादी अशी व्यक्ती असते बरं का की त्याला काही उत्साही होण्यासाठी प्रत्येक वेळेला गॅदरिंग वगैरे असायची गरज नसते. रोज असं आल्यानंतर एकदम चुलबुले असतात ते लोक. तर ते जे आहे ना ते प्राकृत वाताचं काम आहे. प्राकृत पित्ताचं काम शूरत्व आणि प्राकृत कफाचं काम क्षमा. क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करणं किंवा क्षमा करणं या अर्थाने. आता क्षमा असं म्हणलं ना तरी सुद्धा आता एक गोष्ट छोटीशी सांगते, बऱ्याच दिवसात सांगितलेलं आहे. छोटीशीच आहे. 3-4 मुंग्या असतात एका झाडावरती, खालून हाती चाललेला असतो. आणि हाती चाललेला असतो तर एक मुंगी वरनं पाय घसरतो तिथं त्या हत्तीवरती पडते आणि हत्तीवरती पडल्यानंतर
वरच्या मुंग्या काय म्हणतात, दबा दे साधे को. आता मुंगी आणि हत्ती म्हणजे काय दबवणार आहे का? नाही. मग ते क्षमा आहेत का त्याच्यासाठी? तर नाहीये. ताकदवान नाहीये ते त्याच्यासाठी. मग ह्याला काही क्षमा नाही. अरे छोड दो अकेला है. ती छोड दो अकेला आहे म्हटलं तरी सुद्धा तो काय करणार आहे बिचारा? म्हणजे ती बिचारी त्याला काय करणार आहे ना? नाहीच करू शकत आहे. मग त्याला क्षमत्व असणं किंवा ताकद असणं ही गोष्ट नाहीये. क्षमा देवी याचा 2 अर्थ घेतात, की ताकद असणाऱ्या म्हणजे आपण म्हणतो ना, तो सक्षम आहे. सक्षम म्हणजे काय? ते करण्यास समर्थ, समर्थ असणारा. म्हणून कफाचा व्यक्ती जो आहे ना, तो नेहमी समर्थ, सामर्थ्य त्याचं जास्ती असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हे सामर्थ्य असताना समोरच्या माणसाला जो क्षमा करतो, त्याला क्षमाशील माणूस असं म्हटलं जातं. क्षमाशील म्हणजे काय? स्वतःमध्ये ताकद असून सुद्धा तो समोरच्याला माफ करतोय. म्हणून जो सशक्त आहे ना, त्याच्या अहिंसेला महत्व आहे. जो अशक्त आहे त्याच्या अहिंसेला महत्व नाहीये. म्हणजे ससा म्हटला समोरच्या, "अरे नाही वाघाला आज मी काही मारत नाही, राहू देत." तर ती काही क्षमा नाहीये त्याची. पण वाघ जर म्हटला, की "मी आज सशाला मारत नाही, सोडून देतो." तर ते क्षमाशीलता आहे. आणि म्हणून समोरच्याची ताकद ओळखून त्याच्यानुसार त्याला सोडून देणं किंवा समोरच्याची ताकद जास्ती असताना सुद्धा त्याला जास्ती आय मीन टू से तुल्यबल असलं तरी सुद्धा त्याला माफ करणं हा जो भाग आहे ना, हा ह्या विशेष करून कफाच्या संदर्भामध्ये होतो. आणि म्हणून श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधिबंध क्षमादेवी. आता इथे पर्यंत हे तीनही दोषांचा संदर्भामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना, त्या प्राकृत कर्म त्याची सांगून झाले. मग ह्याच्या पुढे धातूंची कर्म चालू होतात. प्रीणनम जीवनम लेपहा स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनां श्रेष्ठम कर्म क्रमात स्मृतम. त्या क्रमात स्मृतम धातूनां कर्म क्रमात स्मृतम. मुख्य कुठला ह्याच्यातला धातू झाला तर स्मृतम लक्षात ठेवावं किंवा आहे लक्षात आहे. मग कुठलं तर धातूनां श्रेष्ठम कर्मम सर्व म्हणजे धातूंचं श्रेष्ठ कर्म आहे. क्रमात क्रमानी आहे. क्रमाने कुठला क्रम तर प्रीणन जीवन लेप स्नेह धारण पूर्ण गर्भोत्पाद ह्याप्रमाणे क्रमाने ह्या श्रेष्ठ कर्म धातूची श्रेष्ठ कर्म जाणावे. मग क्रमाने म्हणत असताना जो क्रम सांगितलाय ना तो रसाधिक क्रम आहे. म्हणजे रस पहिला रस मग प्रीणन म्हणजे रसाचं कार्य काय तर प्रीणन. मग रसाचं कार्य प्रीणन म्हणजे काय इतर पण कार्य आहेत रसाला पण श्रेष्ठ कर्म म्हणजे प्रीणन एखादा तहानलेल्या माणसाला पाणी दिल्यानंतर पाणी पाजल्यानंतर त्या माणसाची जी भावना होते ना ती म्हणजे प्रीणन. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शरीर सुकलंय असं आहे तसं आहे आणि एकदम समजा आजारातनं उठल्यानंतर खरजूर आदी मंथन किंवा मुगाचं सूप ह्या गोष्टी आहेत त्या शरीराला प्रीणन करणाऱ्या आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो रसाचं काम काय तर प्रीणन. तसं रसाचं यापन करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील ना त्या त्या शरीराचं प्रीणन करणाऱ्या गोष्टी आहेत हे ह्याच्यातनं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पहिला जो आहे तो प्रीणन. प्रीणन हे रसाचं श्रेष्ठ काम. ओके. प्रीणन त्याच्यानंतर दुसरा शब्द आलेला आहे जीवन. जीवन हे गुणाचं तर दुसरा धातू रक्त आणि म्हणून जीवन हे रक्ताचं. रक्तम जीव इत्ते स्थिती असं म्हटलंय आणि म्हणून जीवन ही गोष्ट महत्वाची आहे. आता जर का रक्त नाहीये किंवा रक्त खूप कमी झालं तर जीवन म्हणजे जगणं मरणं या गोष्टीच मुश्किल होऊन बसतात. आणि म्हणून जीवन हे काम जे आहे ते रक्ताचं आहे. आणि म्हणून रक्ताच्या संदर्भामधले पुढे ज्या आलेल्या चिकित्सा किंवा पंचकर्म विशेष करून तर ती महत्वाची राहतात. आणि म्हणून जीवन हा गोष्ट आहे ही रक्ताच्या संदर्भामधली. त्याच्यानंतर लेप. लेप हे कोणाचं काम झालं रस रक्त मांस बरोबर. मग मांसाचं कार्य श्रेष्ठ कुठलं तर लेपन हे काम आहे. म्हणजे आपल्या शरीरावरती नुसता सांगाडा असेल तर तो कार्यरत नाही होऊ शकत. मग त्याला लेप दिलेला आहे वेगवेगळ्या मांसाचा आणि त्या मांसाच्या लेपामुळे काय शक्य आहे तर वेगवेगळ्या हालचाली शक्य आहेत वेगवेगळे मुवमेंट शक्य आहेत वेगवेगळ्या गोष्टी करणं तिथे शक्य आहे. आणि म्हणून लेप हे काम जे आहे ते मांस धातू करतोय. शरीराच्या आतला जो विसेरा आहे त्याचं रक्षण करण्याचं काम ह्या लेपामुळे होत आहे. आणि म्हणून मांसाचं काम ते सुद्धा एक महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. सो प्रीणन जीवनम लेपहा स्नेह. त्याच्या पुढचं कुठलं काम हे आहे तर मेद. मेदाचं प्रमुख कार्य काय तर स्नेह. वरती आपण बघितलेलं होता की कफ जो आहे ना तर तिथे तो सुद्धा स्नेह हे लक्षण किंवा हे त्याचं कार्य आलेलं. तसंच मेदाचं कार्य जे आहे ते म्हणजे स्नेह आहे. आणि म्हणून प्राकृत मेद जो आहे ना तो शरीराला उत्तम वर्तन करण्यासाठी कारणीभूत आहे. परंतु तोच मेद विकृत झाला
तर स्नेह विकृत होतो आणि स्नेह विकृत झाल्यामुळे शरीराचं वर्तन होत नाही किंवा ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो ती बिघडते. ओके, सो प्रीणन जीवनम लेपहा स्नेहहा धारण. धारण हे कुणाचं झालं? पाचवा धातू किंवा पाचवं कर्म म्हणजेच अस्थि. शरीराला अपराईट पोझिशन मध्ये राहू शकणार नाही. तुम्ही 12वी शिकून बरेचसे जण आलेले असतात, म्हणजे सगळेच जण आलेले असतात. मग त्याच्यामध्ये मॉल्युस्का नावाचा एक प्रकार असतो, बरोबर, ते वर्गीकरणामध्ये प्राण्यांच्या. मग त्याला काही आकारच नसतो विशेष. याचं कारण काय असतं? त्याला आकार नसतो याचं कारण की त्याच्यामध्ये अस्थि धातू ही गोष्टच नाहीये, म्हणून तसं आहे. तर शरीराच्या अस्थि धातूचं मुख्य काम काय? तर धारण, शरीराला धारण करून ठेवणं, अपराईट पोझिशन देणं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक अवयवामध्ये सुद्धा हा धातू आहे, अस्थि धातू आहे. आणि म्हणून विसेरा सुद्धा आतून आपण जर का बघितला की त्याला कुठलाही सपोर्ट नसला ना तरी तो आपापल्या जागी असतो. आणि ज्या वेळेला ह्याच विसेराचा काही कारणामुळे डिसेंट होतो, काही गोष्टी सरकतात जागेवरून, तर त्या वेळेला मग त्याला आपण हर्निएशन म्हणू किंवा इतर काही गोष्टींची नावं त्याला देतो. आणि म्हणून त्या जागी असणं ह्या गोष्टीसाठी अस्थि धातूची चिकित्सा आपल्याला करावी लागते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो प्रीणन जीवन लेपहा स्नेहहा धारण. मज्जेचं काम आहे पूरण. मज्जा पुरणपोळी सगळ्यांनी खाल्ली. पूरण म्हणजे काय? कशाला तरी आतमध्ये जाणं. आणि तो पुरण असताना ते आत घातलं जातं, म्हणजे जे आत घातलं जातं त्याला पुरण म्हणतात रादर, असं आहे. आणि मग पोळी केली जाते, राईट. सो आतमध्ये भरणं हे जे काम आहे ना तर ते मज्जेचं आहे. त्याच्यामुळं आपण बघतो की मज्जा म्हणजे बोन मॅरो असं धरलं जातं. तर कुठल्याही शरीराच्या आतमध्ये पोकळ्यांमध्ये जो अवयव किंवा जो धातू भरलेला आहे तर त्याला मज्जा असं म्हणायचं. आणि म्हणूनच ह्या मज्जेचा संबंध जो आहे ना तो इव्हन क्रेनियल कॅव्हिटी म्हणजे ब्रेनशी पण येतो. आणि म्हणूनच मज्जा विकृतीतनं उत्पन्न ज्या ज्या व्याधी आहेत ना तर त्या पुढे जर आपण बघितलं तर कष्टसाध्य होत जातात. सो स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूना. आणि सगळ्यात शेवटचं शुक्र धातूचं महत्वाचं कार्य म्हणजे गर्भोत्पादन. त्या गर्भोत्पादन असं म्हणत असताना न्यू जनरेशन उत्पन्न करणं, नेक्स्ट प्रोजेनी उत्पन्न करणं, त्याच्यासाठी गर्भधारणा होणं, बरोबर आहे, नाही असं नाही. परंतु प्रत्येक सेल जी आहे ना सेल्युलर लेवलवरती अणु परमाणू हे सुद्धा नव्याने तयार होतात. आणि हे तयार होत असताना त्याच्यासाठीचा जो बेसल लेअर आहे ना त्याचा संबंध सुद्धा या शुक्राशी राहतो. हे सार्वदेहिक शुक्र, शुक्रधराकला सर्व शरीर व्यापिनी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या गर्भोत्पादश्च धातूना श्रेष्ठम कर्म क्रमात् स्मृतम. त्याचा पुढचा श्लोक आहे अवष्टंभ पुरीशस्य मूत्रस्य क्लेदवाहनम स्वेदस्य क्लेद विद्रुती वृद्धस्तु कुरुते निदहा. हा पुढच्या वेळेला आपण बघूयात. शंका बऱ्याच जणांनी आज विचारलेल्या आहेत, त्या घेऊयात जरा. ओके, एक मिनिट. सम्यक दर्शन हे सम्यक पित्तावर अवलंबून, म्हणजे साधनेसाठी पित्त अविकृत हवे, पण साधना तर सात्विकतेतून होत असते. मग या साधनेचं तेज असं कसं म्हणता येईल? हा, बरोबर आहे. जो मन आहे ना तर त्याचे 3 भाग सांगितलेले आहेत किंवा 3 गुण सांगितलेले आहेत, सात्विक, राजस आणि तामस. आणि राजस हे पित्ताच्या विकृतीतनं उत्पन्न होणारं मन आहे, पित्ताच्या प्रकृतीतनं नाही. तसं जर म्हणलं ना तर सत्व जे आहे ना ते सुद्धा प्राकृत कफातनं सत्व, म्हणजे कफ प्रकृती प्राकृत प्राकृत कफ जर असेल तर सत्व उत्पन्न होतं, पण तोच कफ जर विकृत असेल तर आळस उत्पन्न होतं, बरोबर. आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट कन्व्हर्जन करणं शरीराचं जे काम आहे ना तर ते सांगितलं की पित्ताचं आहे, बरोबर. मग निसर्गाचं ज्ञान कुठलंही घेणं ही गोष्ट जी आहे ना ती सुद्धा पित्तावर अवलंबून आहे, कारण कन्व्हर्जन हे पित्तावर आहे, मेधा पित्तावर अवलंबून आहे, बरोबर. मग आपल्या शरीरामधले किंवा आपल्या मनामधलं ज्ञान जर का आपल्याला योग्य पद्धतीनं किंवा योग्य पद्धतीनं मिळवायचं असेल ना तर मग ह्या प्राकृत पित्ताची गरज आहे. आणि हे प्राकृत पित्त राखण्यासाठी सात्विक आहार आणि सात्विक मनाची गरज आहे, हे पण लक्षात घ्या. आणि त्यातून हे पुढे जेव्हा साधना करतो तर सगुणातनं निर्गुणाकडे जाणं ही गोष्ट म्हणजे साधना असायला पाहिजे. म्हणजे सात्विक, राजस, तामस हे तर 3 गुण आहेत, बरोबर. पण त्याही पुढची जी गोष्ट आहे ना की आप्तांच्या बाबतीमध्ये चरकाचार्याने सांगितलंय, आप्ता हा विबुद्धास्ते तेषां ज्ञानम असंशयम सत्यम वक्षन्ति ते तस्मात् असत्यम नीरजस्तमः असं म्हणलंय. तर हे नीरज आणि नीतम म्हणजे तम आणि रज हे निघून ज्यांच्यामधनं गेलेत
असे जे आहेत ना ते सात्विकतेने भरलेले असे हे आप्त आहेत, किंवा त्यांच्याकडनं आपण ऋषी मुनी किंवा आपण जे आपण चरक सुश्रुत वाग्भट आपल्यासाठी आप्त आहे असं म्हणतो. तर हे जे आप्त आहेत तर ते आप्ताची स्थिती मिळवण्याच्यासाठी शरीरामध्ये सात्विकता हवी, आणि ती सात्विकता येण्यासाठी परिणमन शरीरामध्ये उत्तम असायला हवं, आणि जे परिणमन पित्त करते, आणि म्हणून पित्त जे आहे ना तर ते सम्यक दर्शनासाठी म्हणून कारणीभूत आहे असं समजायला हवं, किंवा असं असायला हवं. बुद्धिभेद हा एक वेगळा भाग आहे. बाकी बाहेरचं ज्ञान कसं आहे, काय आहे, हे सगळं घेत असताना जर का आपण म्हणतो ना त्याची मती फिरली, बाकी सगळा तो चांगला होता, तर मती फिरली म्हणजे काय, त्या ज्ञानग्रहणाची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये विकृती आली. मग ज्ञानग्रहण प्रक्रियेमध्येच विकृती यायला लागली ना की मग सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या अयथार्थ आहेत त्या यथार्थ वाटायला लागतात. म्हणजे एखादा माणूस वाईट आहे तरी तो चांगलाच वाटायला लागतो, आणि मग सगळ्या गोष्टी रसातळाला जातात, अगदी ज्ञानापासून ते अगदी आपल्या व्यवहारापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि म्हणून प्राकृत पित्त म्हणजे परिणमन शक्ती ही प्राकृत असणं ही शरीरामध्ये आणि मनामध्ये असण्याची गरज आहे साधना योग्य करण्यासाठी. विकृत पित्त हे लक्षात घेऊ नका, तिथे प्राकृत पित्त हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके मॅम, इन पित्त प्रकृती विच द्रव्य विल हेल्प फॉर दीपन अँड पाचन? आपने भी एक मिनिट, हा ते पुढचा प्रश्न आहे. ओके, दीपन आणि पाचनासाठी पित्त प्रकृतीमध्ये काय द्यावं? तर आलं हे उत्तम आहे. पुढे पुढे आपण जाऊ तसं आपल्याला लक्षात येईलच. किंचित रसेन कृते कर्म पाकेन चापरम गुणांतरेण वीरेण प्रभावेण किंचन यद्य द्रव्य रसादीनाम बलवत्वेन वर्तते असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर त्याप्रमाणे जे पित्त शमन पण करेल परंतु उष्ण गुणाचा असेल, परंतु शरीरात गेल्यानंतर मधुर विपाक होत असेल, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते दीपन पचनासाठी उपयोगी पडणार आहेत. उत्तम उदाहरण त्याचं शुंठी, आणि म्हणूनच शुंठीला विश्ववैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. ओके, हाँ आपने अभी बताया तृष्णा प्रभु प्राप्ति की इज गुड, बट मेरी एक रिलेटिव है 22 years भी प्रभु प्राप्ति के लिए अध्यात्म अपना चाहती है, सांसारिक लाइफ को त्याग कर वो ये कर सकती है क्या, वगैरे असं काहीतरी चाललंय. ओके, कसं आहे ना सद्गुरु प्राप्तीची किंवा भगवान प्राप्तीची इच्छा असणं ही गोष्ट चांगलीच आहे. रादर मनुष्य जन्म हा त्याच्यासाठीच आहे, आणि म्हणून ज्या ऐशणा सांगितलेल्या आहेत ना, तिसरी शनी जो अध्याय सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये शेवटची सांगितली ती परलोक ऐशणा अशी सांगितली, तिसरी ऐशणा जी सांगितली ती, बरोबर. म्हणजे मी जे म्हणते ना ते माझ्या मनचं काही नाहीये हे तुम्हाला सांगायचं आहे. मग ती परलोक ऐशणा जी आहे ना ती आपण कशी प्राप्त करतोय ही गोष्ट महत्वाची. तर परलोक ऐशणा जर आपण प्राप्त करत असू ना तर त्याच्या आधीच्या ज्या 2 ऐशणा सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत, आणि त्याला टाळून किंवा त्यांना हे करून चालणार नाही. त्यातून जर का आपण मनुष्य असो तर आपले सद्गुरू संसारी जर असतील ना तर या गोष्टी सहज सुकर होतात. एखाद्या संसारी माणसाने जर हठयोगी सद्गुरू केले किंवा हठयोगी सद्गुरूंची कास धरली तर मग त्या ठिकाणी मात्र अवघड गोष्टी व्हायला लागतात. आणि म्हणून सद्गुरू जे असतात ना ते आपले जन्मोजन्मीचे तेच सद्गुरू असतात, कारण आपल्याला काय हवंय, आपल्याला काय नकोय, किंवा आपली प्रगती कुठपर्यंत आहे हे बघणारे जे असतात ना तर ते सद्गुरू असतात. आणि म्हणून प्रत्येक जन्मोजन्मी जशी आपण म्हणतो ना मला ही जाई पुढच्या जन्मी मिळावी, तसं तेच सद्गुरू पुढच्या जन्मी मिळत असतात. असं फिमेल पेशंट 52 years, हिस्टेक्टॉमी झालेली आहे, सो ऑपरेटेड फॉर फायब्रोएडेनोमा ब्रेस्ट अँड हर्निया. आता सर्व संधिशूल अंगमर्द ज्वरप्रचिती नेत्रदाह अशी लक्षणे आहेत. याचा कसा विचार करावा? हिस्टेक्टॉमी झालेली आहे पेशंटची, आणि त्याच्यानंतर फायब्रोएडेनोमा ब्रेस्ट त्याच्यासाठी पण ऑपरेट झालंय, आणि हर्निया पण झालाय. आता या सगळ्यांचा आपण जेव्हा विचार करणार ना तर वाताच्या गती विकृतीच्या संदर्भामध्ये बघायला हवं, कारण की आपण मगाशी बघितलेलं होतं की योग्य पद्धतीनं कार्य शरीरामध्ये चालणं हा जो भाग आहे ना तो वाताच्या गतीशी संबंधित आहे. गती कुठेतरी अवरुद्ध झाल्यानंतर गाठी तयार होणं किंवा सेल्युलर डिपॉझिट्स तयार होणं ह्या गोष्टी घडतात, आणि मग फायब्रोएडेनोमा सारख्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून या पेशंटमध्ये बस्ती देणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे.
सो वाताचं शमन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अपनाच्या क्षेत्रामध्ये हिस्टेक्टॉमी झालेली आहे आणि असं होत असताना हिस्टेक्टॉमी झाल्यानंतर आशय रिक्तता येते आणि आशय रिक्ततेतून आणखीन वातप्रकोप होतो आणि अशा वेळेला हा जो वातप्रकोप आहे तो शांत करण्याच्या दृष्टीने वातशमन चिकित्सा करायला पाहिजे. मग या ठिकाणी विशेष करून प्रताप लंकेश्वर संपूर्ण योग जो आहे कांचनार ताप्यादी या गोष्टी तिथे वापरायला पाहिजे. बस्ती देत असताना शुक्रानिल विबंधेशु प्लस सहचर असा जर बस्ती दिला तर त्याचा परिणाम तिथे चांगला मिळेल. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे हर्निएशन पण झालंय म्हणजे पुन्हा इथे वाताचा भ्रष्ट किंवा स्थानभ्रष्ट होणं हा गुण आपल्याला दिसतो विकृत वाताच्या संदर्भामध्ये. सो वाताचं शमन हेच या पेशंट मध्ये प्रमुख चिकित्सा असायला हवी आणि ते करत असताना रसाचं तर्पण व्हायला पाहिजे या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करायला हवे. ओके. एक फीमेल पेशंट है 25 इयर्स, रजो प्रवृत्ति 2 साल नहीं हुई, कृश है, ज्वर प्रचिति है, 5 मंथ से त्वचा पर पिटिका उत्पत्ति, कंडू दाह मूत्रावरोध अधोदर शूल क्षुधा मांद्य सारे सिम्टम्स रजो प्रवृत्ति जब से नहीं हुए तब से शुरू हो गए हैं. यूएसजी में पीसीओडी की संप्राप्ती का विचार कैसे करें. आता ही पेशंट जी आहे ते 25 इयर्सची आहे आणि त्याच्यामध्ये रजक प्रवृत्ती 2 वर्षांपासून नाही येते. मग आता 2 वर्षांपासून नाही येते अशी जर का गोष्ट असेल ना तर अशी अचानक काही या वयामध्ये रजक प्रवृत्ती थांबत नाही. मग कशामुळे ही रजक प्रवृत्ती थांबते तर काही वेळेला सुरुवातीला काही औषधं घेतली जातात मग त्या औषधांवरती डिपेंडन्स यायला लागतो आणि मग नंतर रजक प्रवृत्ती पूर्णपणे थांबते. सुरुवातीला फक्त औषधं घेतल्यानंतरच रजक प्रवृत्ती होते आणि नंतर औषधं घेऊन सुद्धा प्रवृत्ती होत नाही. याचा अर्थ असा आहे ना की आपण बाहेरून ज्या ज्या सप्लिमेंट्स देतो त्याच्यामुळं शरीर आळशी होते बनवायचं थांबतात. सो ह्या दृष्टीने इथे औषधांमध्ये वापरत असताना सगळ्यात पहिलं महत्वाचं गोष्ट म्हणजे रसपाचक अंगमर्द प्रशमन या गोष्टी इथे वापरायला हव्यात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्तन्य आणि रज हे दोन्ही एकमेकांच्या समन्वयाने काम करतात आणि म्हणून अशा पेशंटमध्ये जनरली जर बघितलं ना तर ब्रेस्ट टेंडरनेस सापडतो आणि म्हणून स्तन्यपाचक प्लस रसपाचक असं सुद्धा या ठिकाणी वापरता येतं. त्याच्यानंतर जो पुनरावर्तक ज्वर आणि अर्धनारी नटेश्वर हा जो योग आहे तो या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. तसे उपनाह ओटीपोटाला लावायला हवं. आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे आहे की कंटकारी कल्प अशा पेशंट्स मध्ये वापरायला पाहिजे. कंटकारीचं पंचांग घ्यायचं त्याच्या चौपट साखर घ्यायची कंटकारीचा कल्क बनवायचा आणि त्या कल्कामध्ये साखर मिसळून कल्प बनवायचा. अशा पद्धतीने जर कल्प बनवला गेला तर त्याचा परिणाम असे जे केसेस असतात की औषध दिल्याशिवाय सुद्धा होतच नाही रजक प्रवृत्ती अशा ठिकाणी होते. इथे अजून एक गोष्ट बघायला हवी की साईज ऑफ युट्रस काही वेळा इन्फंटाईल युट्रस असणं किंवा स्मॉल युट्रस असणं अशाही गोष्टी असतात. तसं जर असेल तर मग त्याची कारण सुद्धा बघायला पाहिजे. तिथे आपल्याला सर्वसाधारणतः काश्मीरी अधिकृत जे आहे ते वापरता येत असतं आणि काश्मीरी अधिकृताचा परिणाम या पद्धतीने येतो. शिवाय महापैशाचिक योग आहे तिथे सुद्धा आपल्याला जर का युट्राईन साईज लहान असेल तर त्या ठिकाणी वापरता येतो. ओके. सो इथेपर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर युट्यूब वरती एक प्रश्न विचारलेला आहे की दोष धातू आणि मल हे तिन्ही जर का असतील तर त्यामध्ये महत्वाची चिकित्सा करताना महत्व कोणाला दिलं गेलं पाहिजे. तर दोष धातू मल असं म्हणत असताना तिन्ही वेगळे असं चिकित्सेत महत्व नाहीच आहे. तिन्ही तेवढेच महत्वाचे आणि म्हणून एकत्र घेतलेत. नाहीतर आधी दोषांचं सांगितलं असतं मग धातूंचं सांगितलं असतं मग मलांचं सांगितलं असतं. तसं नाहीये. एखाद्या वेळेस मलांच्या विकृतीमुळे सुद्धा मोठ्या संप्राप्त शरीरामध्ये घडतात आणि म्हणूनच दोष धातू मला मूलम सदा देहस्य हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपला याचा पाठांतराची जी स्पर्धा आहे तर ती येत्या रविवारी आहे 10:30 वाजता असेल. तर सगळ्यांनी भरपूर संख्येने उपस्थित राहा. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी तो 77 वाला जो नंबर आहे आपला मी चॅट बॉक्स मध्ये टाईप करते त्याच्यावरती मेसेज करून फॉर पाठांतर स्पर्धा असं म्हणून लिहून ठेवा. सो दॅट ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मला सांगता येईल की तुम्ही या. त्याच्यानंतर अध्याय कोणते कोणते आहेत ज्यांनी विसरलेले असतील त्यांच्यासाठी म्हणून 9वा अध्याय आणि पहिला अध्याय. तर हे 2 अध्याय आहेत सूत्रस्थानाचे वाग्भटाचे. ओके. 7700954400 हा नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही मेसेज टाकून ठेवा की आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत ह्याच्यामध्ये काय पाठांतर स्पर्धा आहे त्याच्यामध्ये. ओके. सो या पद्धतीनं
आजचं वाचन झालेलं आहे आणि पाठांतर स्पर्धेसाठी आता आपण एवढ्या छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी वाचतोय, तर पाठांतर सुद्धा उत्तम पद्धतीनं करूयात, सो दॅट आपलं प्रॅक्टिस जे आहे ते सुद्धा छान आणि उत्तम पद्धतीनं व्हायला हवं. त्या दृष्टीने ही एक आपली स्टेप असेल, हे लक्षात घ्या. स्पर्धेमध्ये म्हटल्याप्रमाणे आता असं काही नाही आहे की भाग नंबर मिळाला तरच आपण भाग घेणार आहे किंवा हे वगैरे, तर याचा उपयोग आपल्याला फायनली प्रॅक्टिस मध्ये करायचा आहे, हे लक्षात ठेवा. सो जेवढं पाठांतर उत्तम पद्धतीने होईल तेवढ्या प्रॅक्टिसला निश्चितच मदत होत असते. आणि जसं पाठांतर आपल्या शरीरामध्ये मनामध्ये मुरत जातं ना, तर तसं ते आयत्या वेळेला एकदम आठवत पण असतं, ते पण लक्षात घ्या. आपण हे म्हणूया पसायदान आणि थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपणा. आता विश्वात्मके दैवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जागो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लौकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय हुआ बेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.